पीसीओएसच्या मुलींमध्ये पिंपल्सचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात दिसतं. हो. तर याचा आणि हार्मोन्सचा काही संबंध असतो का? हो, बरोबर. अगदी आहेच, निश्चितच आहे. कारण आपण बघितलं तसं पी-सी-ओ-एसमध्ये पुरुषी हार्मोन्सचं प्रमाण जास्ती असतं आणि त्यामुळे जी चेहऱ्याची स्किन असते, ती पण जास्त ऑइली होते. तर ऑइली स्किनमध्ये आपल्याला माहितीच आहे, की पिंपल्स आणि ॲक्ने याचं प्रमाण जास्त असतं आणि तो हार्मोनल इन्फ्लुअन्स असा येतो, की जास्त इन्फेक्शन्स आणि वेगळ्या प्रकारचे पिंपल्स कधी-कधी खूप जास्त सुद्धा वाढतात. त्याला आपण ॲक्ने वल्गॅरिस वगैरे असंही म्हणतो. पण ह्याला निश्चित चांगली ट्रीटमेंट सुद्धा अवेलेबल असते. फक्त त्याबद्दल तेवढी जागरूकता नसते. सो हे हॉर्मोन्स म्हणजे ॲक्नेचे बरेचसे प्रकार या वयातल्या मुलींचे हे हॉर्मोनलच असतात. ओके. या मुलींमध्ये आपल्याला आपण असं बघतो, की स्ट्रेस खूप जास्त वाढतो आहे. हो, हो. तर त्याचा पण काही पीसीओएसवर इम्पॅक्ट होतो का? हो, निश्चितच होतो. कारण आजकालच्या मुलींची जी जीवनशैली आहे ती बरीच ताणाची आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे ताण त्यांच्यावर आहेत. अभ्यासाचा ताण आहे. खूप लहान वयात रिलेशनशिप्स आणि नातेसंबंधसुद्धा खूप जास्त गुंतागुंतीचे झाल्यामुळे ते पण वेगळे ताण आहेत. आई-वडिलांच्या अपेक्षा आणि वेगवेगळ्या अभ्यासाबरोबरच बाकीच्या गोष्टी करताना सुद्धा त्यांची खूप धावपळ होते आहे आणि झोपेचा सुद्धा त्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे, हे या सगळ्या खूप बुरसटलेल्या कल्पना या पिढीला वाटतात. त्यामुळे त्यांची नीट झोपही होत नाही. त्याचा सगळा परिणाम जी आपण एक रिदम असते बॉडीत, ज्याला सर्कॅडियन रिदम म्हणतात, की वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे यामुळे हार्मोन्सचं जे सिक्रिशन असतं शरीरामध्ये ते एकदम चांगलं राहतं. तर ह्या सगळ्याच गोष्टी खूप वेड्यावाकड्या चालू असल्यामुळे त्याचा परिणाम या मुलींच्या शरीरावर होतो. कॉर्टिसॉलचं प्रमाण खूप वाढतं मानसिक ताणामुळे सुद्धा आणि त्याचाही परिणाम त्यांच्या पाळीच्या सायकलवर पण होतो, त्यांच्या शरीरावर पण होतो, वजन वाढणे या सगळ्याच गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. सो तुम्ही आत्ता त्यामध्ये एक्सप्लेन केलेलंच आहे, की हो, रात्री हो. समजा उशिरापर्यंत जर जागरण केलं, हो. तर निश्चित त्याचा पण इफेक्ट पीसीओएसवर होतो. निश्चितच होतं. आजकाल आपण बघतो, की Instagramवरती पीसीओएसबद्दल बरंच लिहून येतं. काही रेमेडीज असतात, काही डिटॉक्स ड्रिंक्स असतात. हो, सो हो. त्याचा काही उपयोग होतो का? हो, हे ही एक वेगळीच समस्या झालेली आहे. कुणीतरी मला असं विचारलं, की डॉक्टर्स का इन्फ्लुएन्सर होतायत आजकाल? तर त्याचं कारण मला एक असं वाटतं, की कारण इन्फ्लुएन्सर्स डॉक्टरसारखे वागायला लागलेत. हां. म्हणजे कुणीही उठतं आणि वैद्यकीय सल्ले द्यायला जातं हं. आणि कधी-कधी ॲक्चुअली असे धडधडीत आणि धादांत खोटे अशास्त्रीय सल्ले दिले जातात, ज्यामुळे मुलींचं खूप नुकसान होतं. तर ह्यावर खरं तर कायद्याने बंदी आहे, पण ती तेवढी पाळली जात नाही, की कुणीही ज्याची त्याच्याबद्दल काही माहिती नाहीये, काही बॅकग्राऊंड नाहीये, काही क्वालिफिकेशन्स नाहीयेत त्याबद्दलची, अशा लोकांनी खरं तर हे सल्ले देऊ नयेत. आणि झालंय काय, की पी-सी-ओएसचं प्रमाण खूप जास्त वाढलंय आणि Insta किंवा सोशल मीडियाच्या ह्या काळात खूप सोपं जातंय, की तरुण पिढीला वेड्या-वाकड्या गोष्टी सांगायच्या आणि त्याचा कमर्शियल फायदा करून घ्यायचा. म्हणजे कुठलीतरी ड्रिंक्स आणायची, ती सांगायची, की "हे खा, ते खा, हं. याच्यामुळे तुमचा पी-सी-ओ-एस बरा होईल." एक तर हं. पी-सी-ओ-एस ही बरी होणारी गोष्ट नाही, ती नियंत्रणात ठेवण्याची गोष्ट आहे. हं. तो कारण तुमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे, तो काही पूर्ण बरा होत नाही. तुम्ही तुमची जीवनशैली बदलून तो नियंत्रणात ठेवू शकता. पण हे सगळं शास्त्रीय कारणं आणि शास्त्रीय गोष्टी न सांगता काहीही त्यांना दिशाभूल करणाऱ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि यामुळे तरुण पिढीचं खूप नुकसान होताना आपण बघतोय. सो इंटरनेटवर म्हणजे या मुलांसाठी भरपूर मुलींसाठी भरपूर माहिती अवेलेबल आहे. पण ती हो. योग्य प्रमाणात नाही आहे. तर बरोबर. कुठलीही गोष्ट करताना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावी. करणं अतिशय तर आवश्यक या आहे. मुलींमधला कुठला तुम्हाला जास्त डेंजरस असा ट्रेंड वाटतो? हो, बरोबर. डेंजरस ट्रेंड म्हणजे खरं तर आता काय झालंय, की आपण म्हणलं तसं, की पी-सी-ओ-एसमध्ये या मुलींची वजनं वाढत जातात. इन्शुलिन रेझिस्टन्स येतो आणि ह्याच्यामध्ये हे दुष्टचक्र आपल्याला थांबवायचं असेल, तर वेळेवर नियमित व्यायाम, खूपच नियमित व्यायाम आणि डाएटमधल्या काळजी, जे आपण आहारामधले बदल करणं आवश्यक आहे. हे अतिशय गरजेचं आहे आणि वजन कमी झाल्याशिवाय, हे सगळं करून वजन कमी झाल्याशिवाय या मुलींचा पी-सी-ओ-एस सुधारणार नाहीये. पण बरोबर. एक डेंजरस ट्रेंड असाही दिसतोय मला सोशल मीडियावर, की
समजा डॉक्टरांनी सांगितलं एखाद्या पेशंटला, की तुला वजन कमी करायची गरज आहे, तर हे बॉडी शेमिंग झालं असा एक ट्रेंड येतोय. म्हणजे जेव्हा डॉक्टर सांगतात, की तुझं वाढलेलं वजन ही तुझ्यासाठी हेल्थ रिस्क आहे, हं. तर त्याच्यामध्ये बॉडी शेमिंग नाही होऊ शकत. बरोबर. तुम्ही एखाद्याच्या रंगावरून काही बोललात, नाकावरून काही बोललात किंवा असं काही बोललात, तर ते बॉडी शेमिंग होऊ शकतं. तुम्ही जर का एखाद्या मुलीला सांगताय, की तुला वजन कमी करायची गरज आहे, तर हे बॉडी शेमिंग नाही होऊ शकत. आता आपण जे पॉडकास्टवर म्हणतोय, की मुलींनी वजन कमी करण्याची गरज आहे, हे त्यांच्या स्वास्थ्यासाठी गरजेचं आहे. तर हा एक ट्रेंड मला खूप चिंतेचा वाटतोय. हं. आणि दुसरं म्हणजे खूप जास्त बाह्य सौंदर्यावर भर दिला जातोय. म्हणजे आणि याच्यामध्ये सुद्धा असं आहे, की वजन कमी करणं हा सौंदर्याचा भाग नाहीये. हा तुमच्या आरोग्याचा आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीचा भाग आहे. पण इन जनरल हा जो सोशल मीडियावर ट्रेंड आहे, की वेगवेगळे फोटोज, वेगवेगळे व्हिडिओज आपले टाकायचे आणि त्याच्या लाइक्स हे ह्याच्यावरच मुलींचं लक्ष राहतंय. मुलींचं काय, मुलांचं काय. त्यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण खूप येतो. मग वेगवेगळ्या प्रकारचे नैराश्याचे प्रकार आपल्याला दिसतात आणि खूप ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर्स काही निर्माण झालेले आहेत, की कुठेही गेलं तरी कुठलीही गोष्ट एन्जॉय करायची सोडून फोटोशूट किंवा याच्याकडेच लक्ष देणं. या सगळ्यामुळे मानसिक ताण वाढतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतोय, असं वाटतंय. तर हे काही ट्रेंड्स जरा रिस्की वाटतायत. सो या PCOSला आपण म्हणजे ट्रीटमेंट करताना काही मेडिसिन्स वगैरे देऊ शकतो का? हो, अगदीच. तर आता मी कायम पेशंटना सांगते, की PCOSची ट्रीटमेंट ही 3 गोष्टी असतात. एक तर डाएट, एक्सरसाइज म्हणजे व्यायाम, आहार आणि औषधं. या तिन्ही गोष्टी तेवढ्याच गरजेच्या आहेत. यातली एकही गोष्ट आपण गाळली तर PCOSवर आपण नियंत्रण मिळवू शकणार नाही. व्यायाम म्हणजे अतिशय नियमित व्यायाम पाहिजे. रोज 1 तास व्यायाम पाहिजे. तर समजा चालायला जाणार असेल, कुठल्याही प्रकारचा व्यायाम चालू शकतो. ज्याच्यामध्ये शरीराला कष्ट व्हायला हवेत. सो बरोबर. समजा पेशंट चालायला जाणार असेल, तर तिने 10,000 स्टेप्स जाणं गरजेचं आहे. जिममध्ये जाणार असेल, जिम ही अतिशय उत्तम गोष्ट. त्याच्यामध्ये जर का वेट ट्रेनिंग केलं, तर काय होतं, की मसल्स चांगले डेव्हलप होतात. सो तुमच्या स्नायूंना जर का व्यायाम झाला आणि तुमचे स्नायू जर का चांगले डेव्हलप झाले, त्याला चांगला व्यायाम मिळाला, तर तुमचा इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होतो. कारण स्नायू खूप जास्त प्रमाणात ग्लुकोज खेचून घेतात. सो स्नायूंनी ग्लुकोज वापरल्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स कमी व्हायला मदत होते. हं. त्यामुळे जिम आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग, वजनं उचलणे ह्याचा खूप जास्त चांगला फायदा होतो. आपण आहाराचं म्हणू तर कार्बोहायड्रेट्स कमी करायला पाहिजेत, प्रोटीन्स वाढवायला पाहिजेत. तर बरोबर. असं म्हणलं की ताबडतोब पेशंट म्हणते की मी व्हेजिटेरियन आहे. तर असा काही प्रॉब्लेम नाहीये. हं. व्हेजिटेरियन डाएटमध्ये सुद्धा आपण भरपूर प्रोटीन घेऊ शकतो. बरोबर. त्याच्यामध्ये आपण मशरूम, पनीर, शेवगा, डाळी उसळी, अगदी आपण डाळीची धिरडी करू शकतो. थालीपीठांमध्ये असतं. आपण फक्त भात, बटाटा, साखर, मैदा ह्या 4 गोष्टी जरी कमी केल्या आणि अगदी सिंपल आहे. भात, बटाटा, साखर, मैदा कमी करायला काही वेगळं लागत नाही. बरोबर. एवढं जरी कमी करून प्रोटीन वाढवलं डाएटमधलं, की हाय प्रोटीन डाएटमुळे वजन कमी व्हायला मदत होते आणि तसंच फायबर जास्त पाहिजे. सो अगदी काकडी, टोमॅटो खाल्लं तरी चालेल. आपण आता हे इसबगोल जे आपलं आहे पूर्वीपासूनचं, त्या इसबगोल हे खूप उपयोगी आहे. त्याच्यामध्ये जास्त फायबर आहे. त्यांनी इन्शुलिन रेझिस्टन्स कमी व्हायला मदत होते, वजन कमी व्हायला मदत होते. अगदी साध्या-साध्या सिंपल गोष्टी आहेत. खूप अवघड पण काही नाहीये त्याच्यात. पण ती करण्याची इच्छाशक्ती मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी ठेवली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे औषधं. तर आता काय झालंय आपल्या इथे हे मी कायम म्हणते, की हॉर्मोन्स द्यावे लागतात. कारण ह्या मुलीच्या शरीरातल्या हॉर्मोन्सनी तिच्या शरीरामध्ये सगळा गोंधळ माजून ठेवलेला आहे. कारण जसं इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन याचं एक ठराविक प्रमाण असावं लागतं. आधी इस्ट्रोजेन असतं मुलीच्या शरीरात. मग ओव्ह्युलेशनची म्हणजे स्त्रीबीज तयार होण्याची प्रोसेस होते. त्याच्यानंतर प्रोजेस्टेरॉन असतं. तर ही ही जी सायकल आहे, ही जी हार्मनी आहे सायकलमध्ये, ती आपल्याला टिकवून ठेवायला लागते. आणि जेव्हा PCOSची केस असते, PCOD असतं, तेव्हा ओव्ह्युलेशन म्हणजे स्त्रीबीज तयार होण्याची प्रोसेस होतच नाही. मग मी म्हटलं तसं पुरुषी हार्मोनचं प्रमाण वाढतं. सगळा गोंधळ माजून जातो शरीरात. सो हे हार्मोन्स आपल्याला एका लाईनीत आणायला म्हणजे त्यांनी नीट त्या शरीरात काम करावं म्हणून आपल्याला वरून हार्मोन्स द्यावे लागतात. तर आपल्या इथे एक अशी समजूत आहे का हार्मोन्स म्हणजे विष. तिला हार्मोन्स दिले म्हणजे तिचं काहीतरी भयंकर झालं असं नाहीये. हॉर्मोन्स
हे कसं आहे, की कोण देतं, किती प्रमाणात देतं, किती काळासाठी देतं, ह्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच डॉक्टरांच्या घ्यायला सल्ल्याने पाहिजे. जेव्हा आपण हं, देतो स्त्रीरोग तज्ञ, हं. तेव्हा आपण एका ठराविक काळाकरता देतो. तर आम्ही काय सांगतो पेशंटला, आपण काय सांगतो, की अ, समजा आता एखाद्या पेशंटचं, आणि हे खूप कॉमन आहे आपल्या इथे, की 75-76 किलोची एखादी मुलगी आपल्याकडे आली आणि आपल्याला असं लक्षात आलं, की हिचं वजन निदान 65 वर तरी जायला पाहिजे. हे सगळं रिव्हर्स व्हायचं असेल तर. कारण 10% वेट लॉसनी खूप फरक पडतो. हं. तर हे वजन कमी होईपर्यंत तरी आपल्याला तिला हार्मोन्स द्यायला पाहिजेत. कारण जोपर्यंत तिची पाळी वेळेवर येत नाही, तोपर्यंत तिचं वजन कमी होणार नाहीये आणि काहीच फरक पडणार नाहीये मग. तिने किती व्यायाम केला, आहार चांगला सुधारला तरी होणार नाहीये. सो मग हे हार्मोन्स आपण किती काळापर्यंत द्यायचं, की तिचं तेवढं वजन कमी होईपर्यंत. आणि त्याच्याबरोबरच मेटफॉर्मिन आपण वापरू शकतो इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होण्याकरता. तर ह्याच्यामध्ये सुद्धा पेशंटचे नातेवाईक आणि आई-वडील खूप घाबरतात, की डायबिटीजची औषधं सुरू केली. तर हां. तसं नाहीये. हं. मेटफॉर्मिन हे आपण डायबिटीजचं औषध म्हणून देत नाही. आपण हे इन्शुलिन इन्शुलिन रेझिस्टन्स कमी करायला रेझिस्टन्ससाठी देतो. देतात. त्यांनी वजन सुद्धा छान कमी होऊ शकतं. सो ही जी औषधं आपण देतो, ही पूर्ण वैद्यकीय सल्ल्यानी आणि नीट वापरली, तर पी-सी-ओ-डी अगदी 6 महिन्यात पूर्ण नियंत्रणात आपण आणू शकतो. सो मेडिसिन बरोबरच योग्य पद्धतीची लाईफस्टाईल हो. आणि सतत कन्सिस्टंटली फॉलो कन्सिस्टंट. करणं हो. हे खूप महत्वाचं हो. आहे. याच्यामध्ये एकच मला सांगायचं आहे, की आपले एक सीनियर गायनेकोलॉजिस्ट असं फळ्यावर मोठ्या लिहून द्यायचे, हां, की दररोज आणि जन्मभर. हां. सो हे या मुलींना आणि त्यांच्या पालकांना सांगणं गरजेचं आहे, की हे जे करायचंय, हे दररोज आणि जन्मभर करायचंय. हं. थोडंसं मी हे वजन कमी करते आणि मग मी परत माझ्या आधीच्या लाईफस्टाईल करीन, तर ते तसं होणार नाही. हं. या गोष्टींची तुम्हाला सवय करून घ्यायला पाहिजे आणि योग्य आहार आणि व्यायाम हे तुम्हाला आयुष्यभर करायचंय आणि औषधांची जशी गरज लागेल तशी वैद्यकीय सल्ल्यानुसार. आणि आयुष्यभरच जर त्यांनी फॉलो केलं तर तो नियंत्रणामध्ये टोटली राहणार. नियंत्रणात राहू शकतो. सो या पी-सी-ओएसकडे समजा दुर्लक्षच केलं, काही ट्रीटमेंटच नाही घेतली, तर त्याचे भविष्यात काही धोके आहेत का? हो, अगदीच. म्हणजे मी म्हटलं तसं, की एक रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप म्हणजे मुलं होणं आणि लग्नानंतर मुलं होणं वगैरे ह्या गोष्टी एका बाजूला, की पी-सी-ओ-एसच्या पेशंटना इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचे त्रास खूप होऊ शकतात. कारण स्त्रीबीजच तयार होत नसेल, तर प्रेग्नन्सी राहायची शक्यता कमी. पण त्याच्यातही प्रेग्नन्सी राहिल्यानंतर त्यांच्यात अबॉर्शन्स जास्त होतात. म्हणजे मिसकॅरेजेस होण्याची रिस्क जास्त असते. तसंच प्रेग्नन्सीमध्ये वेगवेगळी कॉम्प्लिकेशन्स म्हणजे गुंतागुंत होण्याचं प्रमाण, की प्रेग्नन्सीमध्ये होणारा मधुमेह किंवा ब्लड प्रेशर वाढणे, बाळाचं वजन खूप जास्त वाढणे ते सुद्धा चांगलं नसतं किंवा अजिबात वाढ न होणे, अशी वेगवेगळे प्रेग्नन्सीमध्ये गुंतागुंत होऊ शकते. त्याच्यानंतर ह्या स्त्रियांना मधुमेह खूप लवकर होऊ शकतो. त्यांच्या वयाच्या मानाने खूप आधी होऊ शकतो. ब्लड प्रेशरचे आजार त्यांना जास्त होऊ शकतात. मेटाबॉलिक सिंड्रोम ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि वाढलेलं वजन या सगळ्याचा मिळून एक मेटाबॉलिक सिंड्रोम होतो आणि यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरची रिस्क त्यांच्यामध्ये खूप जास्त वाढते. तर ब्रेस्ट कॅन्सर किंवा एंडोमेट्रियल म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर किंवा बाकी काही बरेच कॉम्प्लिकेटेड आजार, की ज्याच्यामध्ये फॅटी लिव्हर डिसीज आहे. हो. तर हे आजार त्यांच्यामध्ये खूप जास्त दिसतात. म्हणजे खरं तर ही जर का नियंत्रणात ठेवलं नाही, तर पूर्ण आयुष्याचं आरोग्य खराब होऊ शकतं. म्हणून या मुलींना वेळेवर ट्रेनिंग देऊन त्यांनी व्यायाम आणि आहार नीट करावा, याचे त्यांना खूप मोठे फायदे पुढे होऊ शकतात. सो पी-सी-ओएसचे आत्ता आपण डिस्कस केलं, की सायकल्स अनओव्युलेटरी असतात आणि स्त्रीबीज त्याच्यामध्ये तयार नाही हो, होत. हो. सो अशा पी-सी-ओएसच्या स्त्रिया या आई बनू शकतात का? का पी-सी-ओएस हो. म्हणजे इन्फर्टिलिटी असं काही आहे हो. का? नाही, असं नाहीये हां. ॲक्चुअली, की मी म्हणलं तसं अवघड जाऊ शकतं. पण मी म्हणलं तसं जर का आपण त्याच्यामध्ये जागरूकता निर्माण केली पेशंटमध्ये आणि तिने मनावर घेतलं, तर ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही. की तिने जर का ही जीवनशैलीत असलेले बदल आणि डॉक्टरांकडून योग्य ट्रीटमेंट घेतली, तर ती निश्चितच आई बनू शकते. आणि आपण जनरली काय सांगतो, की तिचं वजन कमी करूनच तिने प्रेग्नन्सी प्लॅन करायला पाहिजे. त्यामुळे तसं जर का तिने व्यवस्थित मॅनेज केलं, तर ती व्यवस्थित आई होऊ शकते, प्रेग्नन्सी व्यवस्थित होऊ शकते, पुढच्या गोष्टीसुद्धा अगदी सुरळीत पार पडू शकतात. फक्त याच्यासाठी इच्छाशक्ती आणि जागरूकता आणि डॉक्टरांचा सल्ला, या 3 गोष्टी गरजेच्या आहेत.
आणि त्यांना असा ॲश्युरन्स मिळेल, की त्या प्रेग्नंट होऊ शकतात. हो, निश्चितच. सो नव्याने डायग्नोसिस झालेल्या पी-सी-ओ-एस अशा मुलीसाठी तुम्ही कुठल्या 5 गोष्टी सांगताल? हां. सो अगदी मी म्हणलं तसं सिंपल आहे. पहिली गोष्ट म्हणजे साधारण 15 वर्षानंतर जर पाळी नियमित नसेल मुलीची, तर तिच्या आईनी निश्चित तिला वेळेत आणायला पाहिजे स्त्रीरोग तज्ञांकडे आणि योग्य सल्ला घेणं गरजेचं आहे. खाण्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं, वेडं-वाकडं खाणं, जंक फूड याच्या सवयी लागू द्यायच्या नाहीत. नियमित व्यायामाची सवय लावायची. आणि पाळी नियमित नसेल, तर ती नियमित करण्यासाठी स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा आणि वेळेवर जर का उपचार केले, तर ही गोष्ट आपली व्यवस्थित होऊ शकते. आहारामध्ये आज भारतामध्ये प्रत्येकच घरात हा प्रॉब्लेम आहे, की आपण कार्बोहायड्रेट्स खूप जास्ती खातोय आणि प्रोटीन कमी खातोय. त्यामुळे एका फक्त त्या मुलीकरता आहार बदलण्याच्या ऐवजी पूर्ण कुटुंबाचा आहार बदलला, तर खूप फरक पडणार आहे. आणि तसंच या मुलींना मॉरल सपोर्ट पाहिजे. नैतिक धैर्य आणि त्यांना खूप जास्त कॉन्फिडन्स द्यायची गरज आहे, की एवढा मोठा प्रॉब्लेम नाहीये, हे आपण करू शकतो. कारण आणि दुसरं अजून एक महत्त्वाचं म्हणजे, की Google करण्यापेक्षा स्त्रीरोग तज्ञांकडे जाऊन आपल्या केसमध्ये काय आहे, ही माहिती घेणं गरजेचं आहे. कारण Googleवर कसं असतं, जनरल माहिती असते, भरपूर असते. तर ह्यातली कुठली माहिती ह्या पेशंटकरता महत्त्वाची आहे आणि तिच्याकरता रिलेव्हंट आहे, हे कळू शकत नाही. त्यामुळे सगळ्याच मुली पॅनिकमध्ये जातात किंवा सगळ्या काही मुलींमध्ये बेफिकिरी येऊ शकते, की आता माझं हे असंच राहणार आहे. तर असं करण्यापेक्षा योग्य सल्ला आणि फक्त थोडी जागरूकता असेल, तर आपण या समस्येवर समाजात मात करू शकू, असं मला वाटतं. सो पी-सी-ओ-एस असणाऱ्या मुलींना माझं हेच सांगणं असेल, की पी-सी-ओ-एसमध्ये तुम्ही एकट्या नाही आहात. तर तुम्ही बरोबर. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला वेळीच कंट्रोलमध्ये करू शकता. इनफॅक्ट हो. तुम्ही आई पण होऊ शकता. अगदी. सो पी-सी-ओ-एस निश्चितच. अशा कॉम्प्लेक्स सब्जेक्टबद्दल तुम्ही इतक्या सोप्या शब्दांमध्ये माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुढच्या थँक एपिसोडमध्ये नक्की भेटूया. नवीन एपिसोड असेल मेनोपॉज विषयी. थँक येस. यू. धन्यवाद, धन्यवाद. आजचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंटमध्ये आम्हाला जरूर सांगा. हा विषय तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर घरच्यांना हे व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि हो, असेच आरोग्यपूर्ण विषयी चर्चा ऐकण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.